हरवत चाललाय नात्यांमधला संवाद. दुरावत चाललेत आपलीच माणसं. बघा एकदा प्रयत्न करून, काय चुका घडतायत. नमस्कार मंडळी, द साऊंड ऑफ बटरफ्लायमध्ये आपले स्वागत आहे. नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढत चालले. काही जणांचे तर एकापेक्षा जास्त अफेअर्स होत चालले. याला कारण काय? या गोष्टीसाठी असणाऱ्या बरेच कारणांपैकी एक कारण म्हणजे नात्यांमधला हरवत चाललेला संवाद. सुरुवात आपण कपल्सपासून करूया. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला दोघं जण रिलेशनशिपमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये अवांतर गप्पा होत असतात. अगदी दिवसाचे 24 तासही कमी पडतात आणि हळूहळू हे बोलणं कमी होत जातं. एका समहाऊ पिरियड नंतर हे बोलणं फारच कमी झालेलं असतं आणि मग पार्टनरविषयी एकमेकांच्या मनात शंका यायला लागतात. सगळ्यात पहिली शंका, जर सुरुवातीच्या काळात तुझ्याकडे इतका वेळ होता माझ्यासाठी तर आता का नाही? आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. जर तुमच्याकडे सुरुवातीला एकमेकांशी बोलण्यासाठी इतका वेळ होता आणि जर तुम्ही तो वेळ काढत होता तर आता तुम्ही तो वेळ का काढत नाही? तुम्ही नात्याला गृहीत धरलंय का? कदाचित या गोष्टीमुळे समोरची व्यक्ती डिस्टर्ब होऊ शकते आणि मग कुठेतरी दुसरीकडे तो संवाद किंवा ती भावनिक जवळीक बघण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता मॅरिड कपलमधला विषय. आजकालच्या सिच्युएशनमुळे नवरा बायको दोघंही नोकरी करतात. काळाची गरज आहे तशी, किंवा नवरा नोकरी करतो, बायको घरी असते, जे काही असेल. यामध्ये कसं असतं, जेव्हा नवरा बायको दोघं नोकरी करतात, घड्याळाच्या ठोक्यावर ते घरातून बाहेर पडतात, फिक्स पिरियड टायमिंगला घरी परत येतात. आल्यानंतर काय असतो प्रकार, सकाळी जाताना सगळी घाई गडबड असते. त्याच्यात जर मुलं असतील तर ते मुलांचं पण करायचं असतं. या सगळ्या गोष्टी करताना ती स्त्री पूर्ण थकून गेलेली असते. जर त्याच्यात तिला नवऱ्याची मदत असेल, दोघं मिळून करत असतील तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतं. बट नवरा उठलाय, आपला आवरलंय की निघालाय, कम्युनिकेशन होत नाही, बायको चिडचिडी होते. संध्याकाळी आल्यानंतर नवरा मोबाईलमध्ये बसलाय, बायको आपली कामं करते. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कुठे आहे? बोलणं जे होतं ते ठराविक विषयांवर, म्हणजे लाईट बिल भरायचं आहे, पाणी बिल आलं आहे, ह्या पाहुण्यांचं आमंत्रण आलं आहे, हे एवढेच विषय. या व्यतिरिक्त अवांतर बोलणं त्यांच्यामधलं बंद झालेलं असतं, कमी झालेलं असतं. आणि आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ ते जिथे जॉबवर काढतात, 8-9 तास ज्या सहकाऱ्यांसोबत असतात, तिथे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं. घरी आल्यानंतर ज्या वेळेला नवरा बायकोमध्ये कम्युनिकेशन नसतं त्यावेळेला त्यांचं एकमेकांचं कौतुकही होत नाही त्यामुळे. आणि हेच कौतुक बाहेर जॉबवर किंवा ज्या ठिकाणी ते काम करतात तिथे होत असतं. मग काय होतं की इकडची जी आपल्या लाईफ पार्टनर बरोबरची अटॅचमेंट आहे ती कमी कमी व्हायला लागते, इमोशनली अटॅचमेंट. आणि ती इमोशनली अटॅचमेंट दुसरीकडे वाढायला लागते. हे मेल फिमेल दोघांच्याही बाबतीत होत असतं. बायको सारखी कटकट करत असेल, नवऱ्याचं कौतुक करत नसेल, आणि दुसरी बाहेरची स्त्री जर नवऱ्याचं कौतुक करत असेल तर नवऱ्याला तिच्याबद्दल एक मानसिक जवळीक वाटायला लागते. तसंच लेडीजचं असतं की नवरा कौतुक करत नाहीये तर मग बाहेरची कोणतरी एक व्यक्ती, थर्ड पर्सन आपलं कौतुक करते तर तिला ते आवडायला लागतं. आणि या सगळ्याचं मूळ आहे की तुमच्यामध्ये असणारे कम्युनिकेशन गॅप, तुमच्यामधला कमी झालेला सुसंवाद. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर अगदी दिवसातले 24 तासही बोलू शकता, संवाद साधू शकता, त्यावेळेला तुमचं नातं हे स्ट्रॉंग असतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामधंदे टाकून 24 तास बोलत बसावं, पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर असता त्यावेळेला तुम्हाला कोणत्याही विषयाची गरज नसते बोलायला, की विषय काहीतरी पाहिजे, काय बोलायचं. हा प्रश्न ज्यावेळेला पडतो की काय बोलायचं, त्यावेळेला त्या नात्यामध्ये अंतर पडत जातं. काय बोलायचंय हा विषयच नाही आहे
आम्ही दोघं एकत्र आहोत आणि आम्ही दोघी एकत्र असताना आम्हाला कोणत्या विषयाची गरजच पडत नाही. उलट आम्हाला मिळणारा वेळ हा आम्हाला बोलायला कमी पडतो. हे ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी असतं त्यावेळेला ते नातं स्ट्रॉंग असतं. कारण वयाच्या एका ठराविक पिरियड नंतर तुमचं दिसणं, तुमची सुंदरता, तुमचं शारीरिक सौंदर्य आणि फिजिकल गोष्टी वगैरे ह्या फार दुय्यम ठरतात. तुम्ही 50-60 वर्षानंतर कसे दिसताय हे इम्पॉर्टंट राहत नाही, तर त्यावेळेला तुमच्या पार्टनरशी काय बॉन्ड आहे हे महत्त्वाचं असतं. की तुम्ही तुमच्या पार्टनरशी कंटिन्युअली बोलू शकताय, संवाद साधू शकताय. आणि संवाद साधणं म्हणजे एकमेकाचे विचार, एकमेकांची मनं एकमेकांना जोडणं हा प्रकार असतो. आणि संवादातूनच सुरुवात होते नात्याला आणि नातं शेवटपर्यंत जातं ते संवादात. फिजिकल अट्रॅक्शन, दिसणं, हसणं हे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत, तुमच्या पार्टनरसोबत जर संवाद साधताय आणि तुम्हाला तो संवाद साधताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही आहे, किंतु परंतु मनात येत नाही आहे, तर तुमचं नातं खरंच खूप स्ट्रॉंग आहे. आणि हा संवाद फक्त तुमच्या पार्टनरसोबतच नाही, तर तुमच्या इतर नात्यांमध्ये सुद्धा हवा. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे आजकाल असं चाललंय की प्रत्येकजण एका घरात समजा 4 माणसं राहत आहेत, तर फ्री पिरियडला 4ही जण आपापल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले आहेत, एकमेकांशी संवादच नाही. आणि यामुळे काय होतं माहिती आहे की जर तुमच्यामध्ये संवाद नाही आहे तर समोरच्याच्या मनामध्ये काय चाललं हे तुम्हाला कधीच कळणार नाही. नाती स्ट्रॉंग बनवण्यासाठी सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये संवाद असणं. तुम्ही जो वेळ सोबत आहात त्या वेळामध्ये तुम्ही एकमेकाशी संवाद साधताय, तर तुम्ही त्यांच्या मनापर्यंत पोचताय. प्रत्येक नात्यामध्ये संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा, मी म्हणेन हाच पाया आहे प्रत्येक नात्याचा, की तुम्हाला त्या नात्यामध्ये संवाद साधता येतं, तुमचे विचार मांडता येतात, सगळ्या गोष्टी क्लिअर करता येत आहेत बोलण्यातून. एखाद्या नात्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही बोलता किंवा एखाद्या थोडक्यात तुमचं कम्युनिकेशन चालतं, त्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की बाबा मी काय बोलणार आहे ही समोरची व्यक्ती ऐकणार आहे आणि समोरची व्यक्ती काय बोलणार आहे ते मी ऐकणार आहे. विचारांची देवाणघेवाण होते, त्यामध्ये तुम्हाला एकमेकांची मानसिकता समजते, एकमेकांचे विचार समजत आहेत. हे मोबाईलमध्ये डोकं घालून नाही होत ना, एकमेकांच्या जवळ तुम्ही संवादातूनच जाताय. एक छोटीशी गोष्ट करून बघा, ॲज म्हणजे सगळेच जितके काही सबस्क्रायबर आहेत, जे लोक हे व्हिडिओ बघतायत, आणि एक गोष्ट करून बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक नात्यात एक संवाद साधून बघा. म्हणजे जो संवाद कमी झालाय तो साधून बघा की काय चेंज होतो. त्यामुळे डेफिनेटली पॉझिटिव्हच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे ज्यावेळेला तुम्ही संवाद साधताय. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या नात्यांमध्ये जो हरवत चाललेला संवाद आहे तो शोधा आणि संवाद वाढवा. नातं टिकवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. तक्रारी पण ऐकायची तयारी ठेवा आणि तक्रारी करायचीही तुमची मानसिकता ठेवा. फक्त गोड बोलणंच म्हणजे संवाद नव्हे, तर तुम्ही एकमेकांची मनात असणारे सगळे भाव बोलून दाखवणं म्हणजे संवाद. समोरचा माणूस अंतर्ज्ञानी नसतो, म्हणजे त्याला माहिती नसतं तुमच्या मनात काय चाललंय आणि तुम्हालाही माहिती नसतं त्याच्या मनात काय चाललंय. पण ज्यावेळेला तुम्ही एकमेकांशी बोलता, चर्चा करता, कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता तुम्ही स्पष्टपणे ज्यावेळेला तुमचं मन मांडू शकता, त्यावेळेला एकमेकांना खूप चांगलं ओळखू शकता. बघा ट्राय करून, जमतंय का. द साऊंड ऑफ बटरफ्लाय फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर्सना माझी हात जोडून विनंती आहे, नात्यांमधला हरवत चाललेला संवाद जपा, नाती जपा. थँक्यू.